एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल आहे आणि असं असताना खरीप हंगामाच्या तोंडावरती महाराष्ट्रामधील कृषी खतं, बियाणं, कीटकनाशकाच्या विक्रेत्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे। या बेमुदत संपामुळे बळीराजाच्या समोर नवीन संकट उभं ठाकलंय। महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स आणि सीड्स डीलर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आज बंद पाळला जातोय। राज्यामधील 85,000पेक्षा अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद राहण्याची शक्यता आहे। राज्यामधील कृषी विक्रेत्यांवरती दरवर्षी लादल्या जाणाऱ्या नवनव्या अटी, नियम आणि डिजिटल नियंत्रण प्रणालीच्या जाचक अटींचा निषेध करण्यासाठी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। तर राज्यामधील 85,000 कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या बियाणं, रासायनिक खतं आणि कीटकनाशक औषध विक्री व्यवसायामधील कृषी केंद्र चालकांनी लिंकिंगच्या विरोधामध्ये बेमुदत संप पुकारलाय। मागील 4 ते 5 वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करूनही कुठलाच तोडगा न निघाल्यामुळे कृषी केंद्र चालकांनी राज्यभरामध्ये संप पुकारलाय। कंपन्यांकडून रासायनिक खतांचा पुरवठा होत असताना होत असलेलं लिंकिंग हे बंद करावं, यासह इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी कृषी केंद्र चालक आहेत। नेमकी काय मागणी तुमची आहे शासनाकडे खताची लिंकिंग जी होत आहे? गेल्या 4 ते 5 वर्षापासून आमच्या माफदा संघटनेतर्फे शासनाला अनेक मागण्या करण्यात येत आहे। सातत्याने त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे, परंतु त्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे आज 27 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रात बेमुदत बंद आमच्या संघटनेतर्फे पुकारण्यात आलेला आहे। यापैकी प्रमुख मागण्या आहे, सर्वात पहिले तर शासनाने कंपन्यांना सक्त ताकीद देऊन खतांवरील लिंकिंग पूर्णपणे बंद केली पाहिजे। त्याचप्रमाणे HTBT बियाणे जे आपल्या शेजारी राज्यातून मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यात येत आहे, हे HTBT बियाणे पूर्णपणे खोट्या प्रकारचे असून अनधिकृत लोकांमार्फत त्याची विक्री होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात इथे फसवणूक होत आहे। शेतकऱ्यांना गेल्या वर्षी त्याचा खूप मोठा फटका या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात बसलेला आहे। त्याचप्रकारे शासनाला आमची मागणी आहे की जे सॅम्पलिंग होते, इथे सॅम्पल घेतल्यानंतर कृषी केंद्राकडून त्याच्यावर ते सॅम्पल जर फेल गेलं तर कृषी केंद्र चालकांवर त्याचा गुन्हा दाखल होतो। आमची शासनाला मागणी आहे की तो गुन्हा आमच्यावर दाखल न होता कंपन्यांवर त्या पद्धतीची कारवाई झाली पाहिजे। कारण दुकानदार हा फक्त सीलबंद माल आणतो आणि सीलबंद माल विकतो, त्यात दुकानदाराची कुठलीही जबाबदारी त्या मालाच्या संदर्भात नसते। गव्हर्नमेंटने त्यांना लायसन्स दिलेलं असतं, त्यामुळे गव्हर्नमेंटने त्यांच्यावर डायरेक्ट कारवाई केली पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी आहे। खताची लिंकिंग ही कंपन्यांकडनं जो माल त्यांना येतो तोच माल त्यांना नाईलाजाने शेतकऱ्यांना द्यावा लागतो आणि यामध्ये पूर्णपणे दुकानदार भरडला जातो। दुकानदाराची यात कुठलीही चूक नसते। तो एखाद्या कुठल्या कंपनीचा माल खताच्या सोबत दुसऱ्या कंपनीचा माल देत नाही, तो त्याच कंपनीचा माल देतो। त्यामुळे दुकानदाराची यात कुठलीही चूक नसते, त्याला नाईलाजाने तो माल घ्यावा लागतो आणि शेतकऱ्यांना द्यावा लागतो। बोगस बियाणं आणि खतांच्या विक्रीवरती प्रतिबंध लावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने साथी पोर्टरचा वापर बंधनकारक केलाय। मात्र याला आता कृषी सेवा केंद्र चालकांकडून विरोध होतोय। खरीप पूर्व तयारीच्या तोंडावरती नागपूरमध्ये सर्व कृषी सेवा केंद्र ही बेमुदत काळासाठी बंद आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।